जय भीम. नमो बुद्धाय. आजच्या या सातवांकालीन धम्मलिपीच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आतापर्यंत आपण मुळाक्षरे बाराखडी अभ्यासलेली आहे. बाराखडीमध्ये आपण व्यंजनाला स्वर जोडत असताना एकार कसा जोडला जातो ते आपण अभ्यासलेलं आहे. त्यापैकी अर्धी व्यंजने आपली झालेली आहेत, तर राहिलेली अर्धी व्यंजने आज आपण अभ्यासूया. पे, फे, बे, भे, मे. त्यानंतर ये, रे, ले, वे, शे. त्यानंतर षटकोनातला शे, शे, से, हे, ळे आणि क्षे. तर हे आपले राहिलेले व्यंजन होती. तर ह्यांना ए हा स्वर कसा जोडला जातो ते आपण आता पाहूया. तर ए हा स्वर जोडत असताना सातवांकालीन धम्मलिपीमध्ये आणि अशोककालीन धम्मलिपीमध्ये काही फरक नाहीये. शिरोभागातून डावीकडे जे आपण सातवा आपल्या अशोककालीन वर्गामध्ये शिकलो सेम त्याच पद्धतीने आहे. पे, फे, बेला मात्रा ही मध्य भागातून द्यायची आहे. बे, भे, मेला सुद्धा मात्रा ही मध्य भागातून द्यायची आहे. मला मात्रा ही मध्य भागातून द्यायची आहे. ये, रे, ले, वे, शे, शे, से, हे, ळे, आणि क्षे. तर आपण सातवांकालीन धम्मलिपीमध्ये
व्यंजनाला स्वर जोडत असताना ए हा स्वर अशा प्रकारे जोडला जातो. तर सराव करा आणि अभ्यास ग्रुपवरती तपासण्यासाठी पाठवा. नमो बुद्धाय. जय भीम.